हॅलो स्टुडंट, मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स होमवर्क म्हणून दिले होते. तर त्या एक्झाम्पलमध्ये आपण त्यांचं सोल्युशन कसं असेल हे या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर आता तुम्हाला स्क्रीनवरती एक्झाम्पल नंबर हे 5 दिसत आहे. एक्झाम्पल नंबर 5 आहे. हे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेलं आहे. हा व्हिडिओ पाहत असताना ती नोटबुक समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम व्यवस्थित समजेल. याचं सोल्युशन काय आहे बघा. इथे दोन पार्टनर आहे. यास्मिन अँड समीर आर पार्टनर्स विथ कॅपिटल ऑफ ₹15 lakhs अँड 10 lakhs रिस्पेक्टिव्ह. दोन पार्टनर दिलेले आहे. एक आहे समीर आणि एक आहे यास्मिन. या दोघांचं इनिशियल कॅपिटल आपल्याला दिलं आहे 15 लाख. हे समीरचं कॅपिटल आहे. तर 10 लाख हे यास्मिनचं कॅपिटल आहे. मग आता या कॅपिटलचा इफेक्ट कसा लिहिणार आहोत आपण, तर फिक्स कॅपिटल मेथडनुसार आपल्याला क्रेडिट साईडला, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 15 लाख आणि 10 लाख असा इफेक्ट द्यायचा आहे. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 15 लाख आणि 10 लाख असे दोन्ही ठिकाणी या ओपनिंग कॅपिटलचे इफेक्ट जाते. ओके. त्यानंतर पुढे काय आहे बघा. दे ॲग्री टू शेअर प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 3:2. शेअरिंग रेशो दिला आहे इथे 3:2. शो हाऊ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन विल बी रेकॉर्डेड इन द कॅपिटल अकाउंट ऑफ द पार्टनर्स इन केस फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. आता ॲडजस्टमेंट काय आहे ते आपण एकदा बघूया. तर इथे पहिली ॲडजस्टमेंट आहे ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस. ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस म्हणजे समीर आणि यास्मिन हे जे दोन पार्टनर आहेत, या दोन पार्टनरने अजून काही एक्स्ट्रा कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि ते बिझनेसमध्ये लावलेलं आहे. म्हणजे बिझनेसमध्ये काय आलं, तर बिझनेसमध्ये कॅश आली. बिझनेसमध्ये कॅपिटलच्या स्वरूपात काय आलं आहे, तर बिझनेसमध्ये कॅश आलेली आहे. आता याचा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. तर फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये या कॅशचा इफेक्ट आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 3 लाख आणि 2 लाख. त्यानंतर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये सुद्धा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश 3 लाख आणि 2 लाख असा इफेक्ट या ॲडजस्टमेंटचा द्यायचा आहे. ओके. पुढची ॲडजस्टमेंट बघा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता हा जो इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, तर हा कॅल्क्युलेट कसा करणार, तर आपल्याकडे या ठिकाणी हे एक कॅपिटल आहे, त्याला आपण ओपनिंग कॅपिटल असं म्हटलं. आणि आता या ठिकाणी ॲडिशनल कॅपिटल सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. तर या दोन्ही कॅपिटलवरती आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे पहिले काय करणार तुम्ही, तर पहिले या 15,000 वरती 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा. त्यानंतर या 3 लाखावरती 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा. पण 3 लाखावरती 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना आपल्याला तो ॲव्हरेज इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल बघा, 3 लाख त्याला मल्टिप्लाय करणार आपण
5% 5% मल्टिप्लाय 6/12. तर अशा पद्धतीने या 3 लाखावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा. 15 लाखावर आलेला इंटरेस्ट आणि 3 लाखावरती इथे कॅल्क्युलेट केलेला इंटरेस्ट दोघांची बेरीज करून तो आपला मिळणार आहे टोटल इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल फिक्स्ड कॅपिटल मेथड नुसार करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा टोटल इंटरेस्ट आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा. अमाऊंट कोणती येणार आहे तर टोटल इंटरेस्टची अमाऊंट दोघांची जी बेरीज येणार आहे 15 लाखाचा इंटरेस्ट आणि 3 लाखाचा इंटरेस्ट दोघांची बेरीज करून जी टोटल अमाऊंट होणार आहे ती अमाऊंट आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. अशाच पद्धतीने यास्मिन पार्टनरचा सुद्धा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा. 10 लाखांवरती पहिला इंटरेस्ट येईल आणि 2 लाखावरती या पद्धतीने 6 महिन्यांचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्याचा इथे कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायचा आहे. आता पुढे काय आहे बघा. पुढे तिसरी जी ऍडजस्टमेंट आहे ड्रॉइंग. आपल्याला ड्रॉइंग दिलं आहे. समीरचं ड्रॉइंग दिलं आहे 3000 आणि यास्मिनचं ड्रॉइंग दिलं आहे 2000. तर फिक्स्ड कॅपिटल मेथड नुसार ड्रॉइंगचा इफेक्ट कुठे द्यायचा आहे आपल्याला तर करंट अकाउंटच्या डेबिटला आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला याचा इफेक्ट द्यायचा. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला याचा इफेक्ट द्यायचा आहे. ड्रॉइंगचा इफेक्ट हा ऑलवेज डेबिट असणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण तिसरी ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करणार आहोत. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सुद्धा आपल्याला ड्रॉइंग सारखाच इफेक्ट द्यायचा आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथड नुसार इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण करंट अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. ओके. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे सॅलरीची. तर सॅलरी आपल्याला 20,000 रुपये समीरसाठी दिली आहे आणि 7,000 रुपये यास्मिनसाठी दिले आहे. सॅलरीचा इफेक्ट फिक्स्ड कॅपिटल मेथड नुसार करंट अकाउंटच्या क्रेडिटला जाईल. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिला जाईल. पुढची ऍडजस्टमेंट आहे कमिशन. कमिशन एकाच पार्टनरचं दिलेलं आहे, दुसऱ्या पार्टनरचं कमिशन दिलेलं नाही. तर कमिशनचा इफेक्ट फिक्स्ड कॅपिटल मेथड नुसार करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन या नावाने आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन या नावाने आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर शेवटची ऍडजस्टमेंट आहे शेअरिंग लॉस. इथे लॉस दिलेला आहे आणि त्या लॉसचं शेअरिंग सुद्धा केलेलं आहे 60,000 आणि 40,000 मध्ये. तर लॉसचा जो इफेक्ट आहे हा लॉसचा इफेक्ट फिक्स्ड कॅपिटल मेथड नुसार करंट अकाउंटच्या डेबिटला जाईल. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिला जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम नंबर 5 सॉल्व्ह करणार आहोत. आता आपण पुढचा प्रॉब्लेम समजून घेऊया. पुढचा जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 6 आहे. या प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये आपल्याला
काय दिलं आहे बघा, सौम्य अँड बिमल आर पार्टनर, दोन पार्टनर आहे सौम्य आणि बिमल, शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ P/2, शेअरिंग रेशो दिला आहे यांचा. द बॅलन्स इन देअर कॅपिटल अँड करंट अकाउंट ॲज ऑन April 1, 2006 वर ॲज अंडर. तर या ठिकाणी आपल्याला 1 एप्रिलचे त्यांचे बॅलन्सेस दिले आहे आणि खाली 5 ॲडजस्टमेंट दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी पहिला जो बॅलन्स दिला आहे तो आहे कॅपिटलचा बॅलन्स, कॅपिटल अकाउंट. सौम्याचं कॅपिटल दिलं आहे 3 लाख आणि विमलचं कॅपिटल दिलं आहे 2 लाख. नेहमीनुसार हे कॅपिटल काय आहे, तर हे कॅपिटल ओपनिंग बॅलन्स आहे आणि ओपनिंग बॅलन्स आपण काय करत असतो, हा ब्रॉड डाऊन करून लिहित असतो. कॅपिटल अकाउंटचा फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार इफेक्ट जाणार आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार सुद्धा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आपल्याला लिहायचं आहे. आता इथे करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे या ठिकाणी आपल्याला करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स दाखवलेला आहे. करंट अकाउंट हे डेबिट बॅलन्सही असू शकतं किंवा क्रेडिट बॅलन्सही असू शकतं. तर आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. मग जर क्रेडिट बॅलन्स दिलेला असेल तर आपल्याला याचा पहिला इफेक्ट फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन करून लिहायचा आहे. परत सांगतो, करंट अकाउंट फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन सौम्यच्या कॉलममध्ये 1 लाख आणि बिमलच्या कॉलममध्ये 80,000 आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये करंट अकाउंट लिहिताना कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला याचा इफेक्ट लिहायचा आहे. ओके, आता पुढे जाऊया. इथे पहिली ऍडजस्टमेंट काय आहे बघा, द पार्टनरशिप डीड प्रोव्हाइड्स दॅट सौम्या इज टू बी पेड सॅलरी ॲट द रेट ऑफ ₹500 पर मंथ. सौम्याला आपल्याला सॅलरी पेड करायची आहे ₹500 पर मंथने. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सौम्याची पूर्ण वर्षाची सॅलरी कॅल्क्युलेट करावी लागेल. तर सौम्याची पूर्ण वर्षाची सॅलरी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ₹500 एकूण महिन्याने गुणावं लागेल. म्हणजे 500 गुणिले 12 आणि जे आन्सर येईल ते आन्सर आपल्याला सौम्याची सॅलरी मिळेल. तर या सॅलरीचा इफेक्ट फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला सौम्याच्या कॉलममध्ये लिहावं लागेल. पुढे असं म्हटलंय, व्हेअर ॲज बिमल इज गेट अ कमिशन ऑफ ₹40,000 फॉर दी इयर. बिमलला 40,000 रुपयाचं कमिशन पेड केलेलं आहे. या कमिशनचा इफेक्ट सुद्धा फिक्स कॅपिटल मेथडनुसार करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बिमलच्या कॉलममध्ये 40,000 रुपयाची अमाऊंट आपल्याला लिहावी लागेल. ऍडजस्टमेंट नंबर 2 बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज टू बी क्रेडिटेड ॲट 6% पर ॲनम. आपल्याला त्यांचे जे ओपनिंग कॅपिटल दिले होते 3 लाख आणि 2 लाख यावरती आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे आणि आलेल्या इंटरेस्टचा इफेक्ट फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहावं लागेल. पुढे काय आहे बघा, द ड्रॉइंग ऑफ सौम्य अँड बिमल फॉर द इयर
वर ₹30,000 and ₹10,000 रिस्पेक्टिव्हली. सौम्याचं ड्रॉइंग दिलं आहे ₹30,000 आणि विमलचं ड्रॉइंग दिलं आहे ₹10,000. ड्रॉइंगचा इफेक्ट आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये करंट अकाउंटच्या डेबिटला ड्रॉइंग लिहायचं आहे, तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला ड्रॉइंग लिहायचं आहे. त्यानंतर चौथी ऍडजस्टमेंट, नेट प्रॉफिट ऑफ द फर्म बिफोर मेकिंग दिस ऍडजस्टमेंट वॉज ₹2,49,000. या ठिकाणी नेट प्रॉफिट दिलं आहे, नेट प्रॉफिट आहे ₹2,49,000. तर पहिले काय करावं लागेल आपल्याला, या 2,49,000चं 3/2 या शेअरिंग रेशोमध्ये डिव्हिजन करावं लागेल. म्हणजे कशा पद्धतीने आपण ही ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करणार, तर ही ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी 2,49,000 गुणिले 2,49,000 गुणिले 3/2 म्हणजे सौम्यचं कॅल्क्युलेशन येईल 3/5 हे असेल सौम्यसाठी, आणि विमलसाठी आपल्याला करावं लागेल हेच कॅल्क्युलेशन 2/5 ने या नेट प्रॉफिटला आपल्याला मल्टिप्लाय अँड डिवाइड करावं लागेल. हे कॅल्क्युलेशन वर्किंग नोटमध्ये केल्यानंतर जो काही शेअरिंग येईल त्यांचा, त्या नेट प्रॉफिटचा शेअरिंग आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे, तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला द्यायचा आहे. आता पुढे काय दिलं आहे बघा, शेवटची ऍडजस्टमेंट. इंटरेस्ट ऑन सौम्याज ड्रॉइंग वॉज ₹750 and विमल्स ड्रॉइंग 250. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग दिलेलं आहे. या इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा इफेक्ट फिक्स कॅपिटल मेथडनुसार करंट अकाउंटच्या डेबिटला आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला द्यावा लागेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम नंबर 6 सोडवता येईल. मला वाटतं मला या सगळ्या ऍडजस्टमेंट समजल्या असतील. आता आपण पुढचा प्रॉब्लेम काय आहे तो समजून घेऊया. तर या ठिकाणी पुढचा जो प्रॉब्लेम आपल्याला दिला होता तो प्रॉब्लेम नंबर 7 होता. आता हा प्रॉब्लेम नंबर 7 काय होता जरा बघूया आपण. प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये म्हटलं होतं, सोनिया, चारू अँड स्मिता स्टार्टेड अ पार्टनरशिप फर्म ऑन April 1, 2006. या ठिकाणी 3 पार्टनर दिलेले आहेत. आहे पहिला पार्टनर सोनिया, त्यानंतर चारू हा दुसरा पार्टनर आहे आणि स्मिता हा तिसरा पार्टनर आहे. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेमचं सोल्युशन तयार करताना पार्टनरचे 3 कॉलम तयार करायचे आहेत. आता इथे पहिली ऍडजस्टमेंट बघा काय आहे. दे कॉन्ट्रीब्युटेड ₹5 lakh, 4 lakh and 3 lakh रिस्पेक्टिव्हली ॲज देअर कॅपिटल. म्हणजे या ठिकाणी 5 लाख रुपये जे आहेत हे सोनियाचं कॅपिटल आहे, 4 लाख रुपये हे चारूचं कॅपिटल आहे, तर 3 लाख रुपये हे स्मिताचं कॅपिटल आहे. फिक्स कॅपिटल मेथडनुसार यांचा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला द्यायचा आहे आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार या कॅपिटलचा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या
क्रेडिटला द्यायचा आहे. पुढे बघा, दे डिसाइडेड टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. शेअरिंग रेशो दिला आहे त्यांचा. आता पुढे काय आहे बघा, द पार्टनरशिप प्रोव्हाइड्स दॅट सोनिया इज टू बी पेड सॅलरी ऑफ ₹10,000 पर मंथ. सोनियाला 10,000 पर मंथली सॅलरी आहे. म्हणजे तुम्हाला सोनियाची 12 महिन्यांची सॅलरी कॅल्क्युलेट करायची आहे. 10,000 गुणिले 12, जे तुम्हाला इथे 1,20,000 रुपयाची सॅलरी मिळेल. आणि त्या सॅलरीचा इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे फिक्स कॅपिटल मेथडमध्ये करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट. त्यानंतर चारू अ कमिशन ऑफ ₹50,000 आणि चारूला 50,000 रुपयाचं कमिशन दिलं आहे. तर याचा इफेक्ट फिक्स कॅपिटल मेथडनुसार करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला द्यायचा आहे. तिसरी ऍडजस्टमेंट बघा, इट ऑल्सो प्रोव्हाइड्स दॅट इंटरेस्ट ऑन कॅपिटल बी अलाउड ॲट 6% पर एन. आपल्याला त्या तिघ पार्टनरचं जे कॅपिटल आहे त्याच्यावरती 6% इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. म्हणजे सोनियाच्या 5 लाखावरती 6% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. या 4 लाखावरती 6% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे आणि 3 लाखावरती 6% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि या कॅल्क्युलेट केलेला इंटरेस्टचा इफेक्ट फिक्स कॅपिटल मेथडनुसार करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला द्यायचा आहे. त्या पर्टिक्युलर पार्टनरचा जो इंटरेस्ट आला असेल तो त्यांच्या कॉलममध्ये लिहायचा आहे. चौथी ऍडजस्टमेंट आहे, द ड्रॉइंग फॉर द इयर वर सोनिया ₹60,000. सोनियाचं ड्रॉइंग दिलं आहे 60,000, चारूचं ड्रॉइंग दिलं आहे 40,000 आणि स्मिताचं ड्रॉइंग दिलं आहे 20,000. या ड्रॉइंगचा इफेक्ट फिक्स कॅपिटल मेथडनुसार करंट अकाउंटच्या डेबिटला आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपल्याला द्यायचा आहे. पाचवी ऍडजस्टमेंट, द इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग वॉज चार्ज ₹2,700 ऑन सोनियाज ड्रॉइंग. सोनियाच्या ड्रॉइंगवरती 2,700 रुपयाचा इंटरेस्ट आहे. 1,800 रुपयाचा इंटरेस्ट चारूच्या ड्रॉइंगवरती आहे आणि 900 रुपयाचा इंटरेस्ट हा स्मिताच्या ड्रॉइंगवरती दिला आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा इफेक्ट फिक्स कॅपिटल मेथडनुसार करंट अकाउंटच्या डेबिटला आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहायचा आहे. सहावी ऍडजस्टमेंट, द नेट अमाऊंट ऑफ प्रॉफिट दिलेला आहे ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर 2006-07 वॉज ₹3,56,700. तर या ठिकाणी फर्मचं टोटल प्रॉफिट दिलं आहे 3,56,700. आपल्याला हे प्रॉफिट या ठिकाणी 3:1 या रेशोमध्ये शेअर करायचं आहे. म्हणजे पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, तर सोनिया या पार्टनरसाठी शेअरिंग करायचं आहे. सोनियाचं शेअरिंग करताना 3,56,600 गुणिले तिचा शेअर आहे 3 गुणिले 3 भागिले या सगळ्यांची बेरीज आहे 6. म्हणजे 3,56,600 गुणिले 3 भागिले 6 अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सोनियाचा शेअर मिळेल. त्यानंतर चारूचा शेअर कॅल्क्युलेट करायचा, 3,56,600 गुणिले 2 भागिले 6 आणि शेवटी स्मिताचा शेअर कॅल्क्युलेट करायचा 3,56,600 गुणिले 1 भागिले 6. अशा पद्धतीने तुम्हाला तिघांचा प्रॉफिट मधला शेअर कॅल्क्युलेट झालेला दिसेल. आणि ते आलेलं शेअरिंग आपल्याला प्रॉफिटचं शेअरिंग फिक्स कॅपिटल मेथडमध्ये
करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रॉब्लेम नंबर 5, प्रॉब्लेम नंबर 6 आणि प्रॉब्लेम नंबर 7 यांचं सोल्युशन कसं असू शकतं हे समजून घेतलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे तीनही प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून सोडवावे.